चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण दोही माझी आवडे ते जे मानवले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसे जिगा. याच्या पुढे आज आपण पाहूया. यातला मुख्य आणि महत्त्वाचा भाग म्हणजे असेल तशा परिस्थितीतूनही मार्ग काढावा आणि जिथे चित्त शांत राहील अशी वेळ व स्थळ शोधून शक्यतोवर एकांत पाहून साधनेला बसावे. आता जेथे प्रत्यक्षात निगूढ मठ किंवा शिवालय असते, साधनेकरता उत्तम सिद्धस्थान उपलब्ध असते, तिथली गोष्ट वेगळी. पण ज्यांना असे स्थान उपलब्ध होणारे नसते त्यांच्या संदर्भात श्री माऊली येथे सांगतात की जे मानवले होय चित्ते म्हणजे देववशात तसे स्थान जरी मिळाले नाही तरी चित्त स्थिर राहिले पाहिजे आणि त्या चित्ताने भगवत स्मरण झाले पाहिजे, नाही तर त्याचा काही उपयोग नाही. मन व चित्त यातील फरक. जे मानवले होय चित्ते या ओवीचरणात श्री माऊली मन असे न म्हणता चित्त असे म्हणतात. वेदांत परिभाषेत मन आणि चित्त या संज्ञा बरेचदा एकाच अर्थाने येतात, पण नाथ संप्रदायाच्या दृष्टीने मात्र या दोन्हीमध्ये सूक्ष्म फरक आहे. अंतःकरण वृत्ती जेव्हा संकल्प विकल्प करू लागते, जेव्हा ती चंचल असते, संशय घेणारी असते, तेव्हा त्या वृत्तीलाच मन असे म्हणतात. तीच वृत्ती स्थिर झाली, विचार मनन चिंतन करू लागली की तिला चित्त असे म्हणतात. परमार्थ हा खरे तर चित्ताचाच विषय आहे, मनाचा नाही, आणि प्रपंच हा मनाचा विषय आहे, चित्ताचा नाही. सद्गुरू श्री गोरक्षनाथ महाराजांनी सिद्धांत पद्धतीमध्ये प्रथम उपदेशात अंतःकरणपंचक व त्याचे गुण सांगताना मनाचे 5 गुण असे सांगितले आहेत की संकल्प विकल्प मूर्छा जडता मननमिती पंचगुणम मनाहा. संकल्प विकल्प मूर्छा म्हणजे अज्ञान, जडता म्हणजे अबोधता आणि मनन हे मनाचे 5 गुण आहेत. त्याचप्रमाणे चित्ताचे 5 गुण सांगताना ते असे म्हणतात की मतिधृती स्मृतिस्त्यागः स्वीकारः इति पंचगुणम चित्तम. मती धृती स्मृती त्याग व स्वीकार हे चित्ताचे 5 गुण आहेत. आता मती हा जो चित्ताचा गुण सांगितला आहे त्याचा अर्थ मनन करणे, विचार करणे असाच आहे. मनाच्या गुणांमध्येही 5वा गुण मनन हाच सांगितलेला आहे. याचाच अर्थ असा की मनाचे रजातून चांचल्यातून आलेले संकल्प आणि विकल्प हे गुण आणि तमातून जडातून आलेले मूर्छा म्हणजे अज्ञान आणि जडता म्हणजे अबोधता हे गुण नष्ट झाले की ते चित्तात परिवर्तित होत असते. हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच परमपूज्य श्री मामा सांगत की आपले मन स्थिर झाले असता त्याचे चित्त होते. जसे पाणी गोठले की त्याचे बर्फ होते, ते काही हलत नाही, एकाच जागेवर राहते. तसे मनाचे चित्त होते, चित्त काही इकडे तिकडे धावत नाही. मात्र आपण जर बर्फच डोक्यावर घेऊन बसलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे चित्त जर प्रपंचात लावले म्हणजे चित्ताने जर प्रापंचिक विषयांचे चिंतन सुरू केले तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच श्री माऊली येथे सांगत आहेत की जे मानवले होय चित्ते. परमार्थ कसा करतो? मानवले याचा तर एक अर्थच मानले असाही होतो. चित्ताने देखील जे म्हणजे श्री भगवंत मानले पाहिजेत, त्याने प्रपंच प्रमाण मानता कामा नये. असे भगवंत मानणारे चित्त जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा साधनेला बसावे असे श्री माऊली म्हणतात. सद्गुरू श्री माऊलींनी हरिपाठामध्ये त्यामुळेच असे सांगितले आहे की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमादी नाना तीर्थांना फिरलात तरी जोवर भगवन् नामाची गोडी चित्ताला लागत नाही तोवर सगळे व्यर्थच होय. आता आपल्या शरीरामध्येही त्रिवेणी संगम आहे, तो भ्रुकुटीमध्ये असतो. खरे तर हे त्रिवेणी संगम देखील शरीरात 2 ठिकाणी असतात. एकाला मुक्त त्रिवेणी व एकाला युक्त त्रिवेणी असे म्हणतात. मूलाधारांच्या ठिकाणी जिथे इडा पिंगला व सुषुम्ना या 3 नाड्या एकत्र असतात त्या स्थानाला मुक्त त्रिवेणी असे म्हणतात. इडा भागीरथी गंगा, पिंगला यमुना नदी.
तयोर्मध्यगता नाडी सुषुम्नाख्या सरस्वती त्रिवेणी संगमो यत्र तीर्थराज स उच्यते तत्स्नानं प्रकुर्वीत सर्व पापै प्रमुच्यते। ज्याप्रमाणे गंगा यमुना व सरस्वती यांचा त्रिवेणी संगम असतो त्याचप्रमाणे इडा पिंगला व सुषुम्ना यांचा देखील त्रिवेणी संगम असतो। पण मूलाधारपासून या नाड्या वेगळ्या होऊ लागतात आणि वर जाऊ लागतात, म्हणूनच तिथे त्याला मुक्त त्रिवेणी असे म्हटले जाते। जिथे या तीन नाड्या पुन्हा एकत्र येतात त्या स्थानाला युक्त त्रिवेणी असे म्हणतात। युक्त त्रिवेणीत जीव आला की त्याला त्रिवेणी स्नान घडले असे म्हणतात। त्याच्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश त्या स्नानाने होतो। मन त्या युक्त त्रिवेणीपाशी म्हणजे आज्ञाचक्रापाशी आले की स्थिर होते, तेथे मनाची गडबड थांबते। म्हणून मन या युक्त त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आले आणि स्थिर झाले की त्याचे चित्त होते। तरी देखील प्रपंचाच्या वेगवेगळ्या नाड्यांमध्येच जर ते पुन्हा भ्रमण करत राहणार असेल आणि जर नामात लागणार नसेल तर मग सगळा परमार्थच व्यर्थ ठरेल। अशा वेळी परमार्थ घडणार नाही, कारण चित्त नाही नामी। चिंतन परमात्म्याचे करावे। याचा अर्थ असा की जिथे सतत मी मी असा स्फुरणारा अहंकार देखील नाही, म्हणजे नामी अशा ठिकाणी जोपर्यंत चित्त स्थिरावत नाही तोपर्यंत परमार्थ व्यर्थ आहे। अशी अवस्था जे विशुद्ध परमतत्व आहे त्याच्याच ठिकाणी संभवते। त्या व्यतिरिक्त इतरत्र ही अवस्था येत नाही। जन्नो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया। योगाभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त जेथे विराम पावते तेच परब्रह्म होय, म्हणजे जेथे सगळेच थांबते, मीपणाचे स्फुरणही थांबते। अशा ठिकाणी चित्त जोपर्यंत स्थिरावत नाही तोपर्यंत सारेच व्यर्थ होय। म्हणूनच श्री माऊली सांगतात की जे मानवले होय चित्ते, मन स्थिर झाले त्याचे चित्त झाले, पण त्याने चिंतन कशाचे करायला हवे तर त्या चित्ताने श्री भगवंतांचे परमात्म्याचे चिंतन केले पाहिजे। त्याने जर विषयाचे चिंतन केले तर व्यर्थ आहे, म्हणून त्याला परमात्म्याच्या अनुसंधानात लावले पाहिजे। श्री माऊलींनी साधनेकरता बसण्याची जागा कशी असावी हे सांगितले, स्थान कसे पाहिजे तेही सांगितले, त्याचे महत्त्व त्यासाठीच आहे। अशा सिद्ध स्थानावर आल्यानंतर चित्त विषयाकडे खेचले जाणार नाही, ते श्री भगवंतांकडे परमार्थाकडेच आकर्षले जाईल। म्हणूनच साधना स्थानाची निवड ही महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे घरात साधनेचे एक स्थान निश्चित ठेवणे, तिथले पवित्र वातावरण टिकवून ठेवणे देखील आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे। नाहीतर काहीतरी निराळेच प्रपंचाकडे नेणारेच त्यातून घडू लागेल। या संदर्भात एक मजेशीर गोष्ट येथे सांगतो। कॉफीच्या चवीचे रहस्य। एक निवृत्त कर्नल होते, त्यांच्याकडे एक नोकर होता। तो कॉफी फार उत्तम करीत असे, त्यामुळे सकाळच्या वेळी जेव्हा कर्नल साहेब मॉर्निंग वॉकला जात तेव्हा परत येताना त्यांच्या बरोबरची मित्रमंडळी रोज त्यांच्याकडे येऊन कॉफी पिऊन मगच आपापल्या घरी जात असे। कर्नल साहेबांच्या घरी इतर कोणाला मात्र तशी चवदार कॉफी करायला जमायची नाही, त्यांच्या बायकोलाही नाही आणि त्यांना तर नाहीच नाही। एके दिवशी त्यांच्या एका मित्राला रावले नाही आणि त्याने मनात ठरवले की आज या नोकराला विचारायचेच की हा कॉफी करतो तरी काय कशी। त्याप्रमाणे मग त्या नोकराला विचारल्यावर तो म्हणाला, काही नाही साहेब, मी एका पातेल्यात पाणी घेतो, दूध घेतो आणि त्यात साखर घालून गॅसवर उकळायला ठेवतो। ते दूध पाण्याचे मिश्रण उकळल्यावर त्यात मापाने कॉफी आणि वेलदोड्यांची पूड घालतो की झाली कॉफी तयार। हे ऐकून तो मित्र म्हणाला, अरे बाबा, आम्हीही तसेच करतो, पण तुझ्या कॉफीची सर काही येत नाही। त्यावर तो डोके हलवीत म्हणाला, मी तर बुवा असेच करतो, वेगळं काहीच करत नाही। तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाने विचारले, पण काय रे, तू कॉफी गाळतोस की नाही? कारण कपात नेहमी खाली गाळ साचलेला दिसतो। त्यावर तो नोकर पटकन म्हणाला, अरे हो, ते विसरलोच सांगायचे। कॉफी करून झाली की मग साहेबांच्या जुन्या मिलिटरी
पायमोज्याने मी ती गाळतो. गेल्या काही दिवसापासून त्या मोज्याला भोके पडलेले